नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या खुली चर्चा विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना यापूर्वी जिल्ह्यातील नगरपंचायत असतील, नगर परिषदा असतील आणि सोलापूर महानगरपालिका असतील, या निवडणुकांनंतर आता जे सर्वांचं लक्ष लागून राहिले ते जिल्हा परिषद निवडणुकांकडे. आणि या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आपण आज मोहोळ तालुका जे आहे या तालुक्याच्या विकासाच्या अनुषंगानं आज आपण चर्चा करण्यासाठी मोहोळ तालुक्याचे नेते, भाजपाचे नेते, माजी आमदार माननीय राजनजी पाटील आज आपल्या या व्यासपीठावरती आहेत. खरं तर मोहोळ तालुका म्हटलं की राजन पाटील आणि राजन पाटील म्हटलं की मोहोळ तालुका असं समीकरण नेहमीच राहिलं आहे. आपण जर पाहिलं एक तालुक्याला आपण शेतकऱ्यांशी आणि सर्वसामान्य जनतेशी एक जाण असलेले नेते, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रश्न असेल, याशिवाय DCCच्या माध्यमातून जे सोलापूर जिल्ह्याचा प्रत्येक तालुक्यात गेली 30 ते 40 वर्ष तर प्रत्येक तालुक्याचा एक अभ्यास असलेले नेते आणि या निमित्तानं या संपूर्ण शहर जिल्ह्याचेच नेते म्हणून आज राजनजी पाटील यांची ओळख आहे. सर्वसामान्य जनता असेल, त्यांचे विविध प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी कोट्यावधीचा निधी मोहोळ तालुक्यामध्ये त्यांनी आज आणलेला आहे. आणि या अनुषंगाने आज चर्चा करण्यासाठी आज व्यासपीठावरती आहेत माननीय माजी आमदार राजनजी पाटील साहेब. नमस्कार. आपलं या व्यासपीठावरती स्वागत आहे. खरं तर आपण जर पाहिलं एक मोहोळ तालुक्यामध्ये एक आपली वेगळी ओळख आहे आणि मोहोळ तालुक्यामध्ये तुमची पकड गेल्या अनेक वर्षापूर्वीची आहे. त्याचं कारणही तसंच आहे. आपण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असेल तितक्याच पोटतिडकीने तळमळीने आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तालुक्यामध्ये आपण यापूर्वी राष्ट्रवादीचं नेतृत्व केलेले आहे आणि तालुक्यात तेवढी पकड देखील पक्षाची होती. आणि या निमित्तानं आपलं पवार घराण्याशी एक चांगलं नातं, वेगळं नातं, जवळचं नातं राहिलेलं आहे. आणि स्वर्गीय अजितदादांचं निधन नुकतंच यापूर्वी विमान अपघातात झालं. त्यांच्यासोबत काम केल्याचा अनुभव आपण कशा पद्धतीने काय सांगाल जनतेला? मी पहिल्यांदा आपल्या चॅनलच्या वतीनं आदरणीय अजितदादांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. माझी राजकारणाची सुरुवात ही सहकारामधून झाली आणि अजितदादांची आणि माझी पहिली भेट हे ते PDCC चेअरमन होते आणि मी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन होतो. साधारणपणे 91-90च्या आसपास आमची पहिली भेट झाली आणि त्यानंतर तिथून सातत्यानं त्यांच्या संपर्कात बँकेच्या निमित्तानं, सहकार्याच्या निमित्तानं येण्याचा योग मला आला. आणि त्यानंतर 1995 साली मी भारतीय काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभामध्ये गेलो आणि तेही पवारसाहेबांच्या, आमचे मेहुणे शिवाजीराव पंडित त्यावेळेचे मंत्री होते त्यांच्या आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या सहकार्यानं, पाठिंब्यानं मी गेलो. आणि तेव्हापासून मग ते विधानसभेतच होते. तेव्हापासून माझी आणि अजितदादाची जवळीक अधिक वाढली आणि तेव्हापासून ते आज जवळपास 30-35 वर्ष झालं. कालच्या 6 महिन्यापर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय मोठ्या साहेबांचं नेतृत्व, आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखालीच काम केलं. परंतु मागच्या 6 महिन्यापूर्वी काही तालुक्यातली राजकीय समीकरणं बदलली आणि म्हणून करता आम्हाला इच्छा नसतानासुद्धा त्यावेळेला पक्ष सोडण्याची काही तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्याच अंतर्गत कुरघोडीमुळं मला पक्ष सोडावा लागला. आणि भारतीय जनता पक्षासारख्या एक चांगल्या पक्षानं की ज्याचं नेतृत्व दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत आहे, त्यांनी आम्हाला प्रवेश दिला. देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री असतील, इथले पालकमंत्री जयभाऊ असतील किंवा आमचे राजकारण स्नेही असणारे आमचे सचिनभाई कल्याण शेट्टी असतील किंवा रणजितसिंह, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर असतील किंवा आमचे राजाभाऊ राऊत असतील, बार्शीचे माजी आमदार, यांच्या सगळ्याच्या सहकार्यानं
मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि आज मी भारतीय जनता पक्षाचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून करता राजकारणामध्ये काम करतो आहे. अजितदादांचे किती म्हणून तुम्हाला प्रसंग सांगावे, किती म्हणून त्यांच्या आठवणी सांगाव्या की अतिशय दिलदार, निपक्षपाती, हजरजबाबी आणि कोण नाराज होईल किंवा कोण खुश होईल हे न बघता जो योग्य आहे ते निर्णय घेण्याची क्षमता असणारा महाराष्ट्रातला एक चांगला अभ्यासू नेतृत्व आज काळाच्या पडद्यावर गेल्यामुळं नक्कीच महाराष्ट्राच्या प्रगतीला काय वंशिकोना खेळ बसले असं माझं मत आहे. आपण सांगितल्यावरून नक्कीच दादांच्या जाण्यानं पोकळी निर्माण झालेली आहे. असं असताना आज आपण भाजपमध्ये प्रवेश केला. एक तुमच्यासारखं मोठं नेतृत्व आज भाजपाला मिळालं आहे. एक सहकार क्षेत्रातली जाण असलेलं, सहकार क्षेत्राचा मोठा अभ्यास आणि डी सी बँकेच्या अध्यक्षाच्या पदावर असताना अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य जनतेचे आपण सोडवलात आणि आता आपण भाजपसोबत आहात. भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्यावर एक मोठा विश्वास दाखवून आज तालुक्याची मोठी जबाबदारी आपल्यावरती दिलेली आहे. काय कसा अनुभव आहे भाजपमधला, आपण काय सांगाल? भारतीय जनता पक्ष हा फार शिस्तीचा पक्ष आहे. कार्यकर्त्याने शिस्तीत राहिलं, पक्षाचा आदेश मानून काम केलं तर त्या पक्षामध्ये पुष्कळ काम करण्याला संधी मिळते. त्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा भविष्यात मला वाटत नाही 5-25 वर्ष तरी महाराष्ट्रातून आणि हिंदुस्थानातून त्यांचा जनाधार कमी होईल असं. कारण एका बाजूला शिस्त आहे, दुसऱ्या बाजूला कर्तृत्व आहे, तिसऱ्या बाजूला धाडस आहे. ह्या तिन्हीचा संगम असल्यामुळं आज जर बघितलं आपण तर केंद्राच्या माध्यमातून किती प्रगती व्हायला लागली. दळणवळणाची असेल किंवा आंतरराष्ट्रीय म्हणजे जगात प्रतिमा भारताची कशी उंचवायला लागली. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर भारतीय जनता पक्षाला आता पुढच्या काळामध्ये कुणीही हरवू शकणार नाही आणि लोकांच्यामध्ये शेवटच्या माणसापर्यंत संघटनेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष गेला असल्यामुळं आणि नुसताच गेला नाही तर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसच्या निमित्तानं राज्य सरकारनं आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं महाराष्ट्र देशाच्या शहरासह ग्रामीण भागाची मोठी प्रगती केली आपला पाहायला मिळते. त्यामुळे लोकांचा जनाधार हा वाढतच चाललेला आहे. मला आपण जर पाहिलं तालुक्यावरती जी आपली असलेली पकड ही कायम आहे. गेल्या अनेक वर्षापासून मोहोळ तालुक्यात आपलं वर्चस्व राहिलेलं आहे आणि तेच वर्ष आजही तुम्ही कायम ठेवलेलं आहे. जसं पाहिलं तर नगरपंचायत निवडणूक असतील, नगर परिषदा निवडणूक हे भाजपाचं मताधिक्य मोठ्या प्रमाणात आज वाढलेलं दिसते आपल्या तालुक्यात देखील आणि संख्याबळ देखील मोहोळ तालुका शहरामध्ये नगरसेवकांचं सुद्धा वाढलेलं आहे. एक चांगली आपण तालुक्याचं पुन्हा एक वर्चस्व आपण दाखवू दिलं आहे. आज जिल्हा परिषदेला निवडणुकीला सामोरं जात असताना आपण काय सांगाल एकंदरीत या निवडणुकीसंदर्भात? एकंदरीत जर बघितलं तर शहरी निमशहरी या भागामधला जर जनाधार बघितला आपण महाराष्ट्राचा तर प्रचंड असा भूतोन भविष्य अशा प्रकारचा जनाधार हा भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे. आपल्या सोलापूरचं उदाहरण घेतलं तर सोलापूरमध्ये देश स्वातंत्र्य झाल्यापासून पहिली महानगरपालिका असेल तेव्हापासून एवढं बहुमत एका राष्ट्रीय पक्षाला मिळालं असं मी कधी पाहिलेलं नाही आणि मी ऐकलेलं नाही. परंतु तशा प्रकारचं या ठिकाणी जनाधार सोलापूर शहरातल्या लोकांनी दिला. याचं कारण की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये जे विकासाचं काम चालू केलं आहे आणि त्याला मोठं पाठबळ हे केंद्र सरकारचं आहे आणि विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत आणायचं आपण नुसतं भाषणात म्हणतो, परंतु कृतीत करण्याचं काम या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इथले स्थानिक 3 आमदार आहेत त्यांनी केलं म्हणून एवढा मोठा जनाधार त्यांना मिळाला. आणि अशीच मानसिकता ही आमच्या नगरपंचायतमध्ये बी आपल्याला पाहायला मिळते की जिल्ह्यामधल्या नगरपालिका ह्यासुद्धा चांगल्या प्रकारचे निवडून आल्या. एक तरी अनगर नगरपंचायत, माझी स्वतःची नगरपंचायत तरी बिनविरोध निवडून लोकांनी तिथल्या दिली. याच्यावरून लोकांचा कल
हा 100% भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी सहमत आहे. त्यामुळे येणाऱ्या उद्याच्या मोहोळ तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील जी जिल्हा परिषद पंचायत समिती आहे त्याच्यावरचा मोठ्या प्रमाणात मोठ्या मताधिक्यानं मोठ्या संख्येनं इथं आमचे पंचायत समित्या बी येतील आणि जिल्हा परिषदसुद्धा 100% भारतीय जनता पक्षाच्या स्वतःच्या नेतृत्वाखाली स्वतःच्या झेंड्याखाली इथं आल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं वातावरण हे मोहोळ तालुक्यासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. मला मोहोळ तालुक्यामध्ये जर पाहिलं एक सर्व नेते एकीकडे असतात, आपण नेहमीच चित्र बघायला मिळतं आणि आपण एकीकडे असं असताना आपण देखील हे एक वर्चस्व आपण तालुक्यावरचं कायम राहिलेलं आहे. आणि विशेषतः आपण अनगर नगरपंचायतची निवडणूक आहे ही तर खूपच गाजली गेली. एकंदरीत सातत्यानं आपल्याला लक्ष केंद्रित करण्यात आलं. एकंदरीत आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्राला अमेरिकेपर्यंत नाव गेल्याची चर्चा आहे. काय सांगाल एकंदरीत? त्यामुळं मी पहिल्यांदा विरोधकांचा आभार मानेन की आमचं गाव अमेरिकेपर्यंत पोहोचवण्याचं काम राजकारणाच्या माध्यमातून केलं. हे जे आमच्या तालुक्यातले काही विरोधक आहेत ते जन्मले नव्हते तेव्हापासून ते अनगर गाव आणि अनगर पंचक्रोशी हे बिनविरोध प्रत्येक निवडणुका करतायत. परंतु यावेळेला त्यांना इव्हेंट करायचा होता, आमच्या गावाला बदनाम करायचं होतं आणि म्हणून करता आमच्या गावाबद्दल अशा प्रकारचं वातावरण निर्माण कलुषित करण्याचं काम काय मुठभर विरोधकांनी केलं. परंतु तिथली जनता सुज्ञ जाणकार असल्यामुळं काही टीका टिप्पणी केल्या का कसलेही षडयंत्र रचलं तर तो तिथल्या लोकांनी तिथल्या गावकऱ्यांनी तिथल्या मतदारांनी जी आमची परंपरा आहे आमच्या पूर्वजांच्यापासून ती परंपरा खंडित करायची नाही म्हणून बिनविरोध आमची नगरपंचायत ही निवडून दिली. आणि कुणाला जर वाटत असेल की अनगरला गुंडगिरी दहशतगिरी आहे काय आहे, प्रत्यक्ष डोळ्यानं पाहणं आणि ऐकण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. त्यामुळं त्यांनी तिथं यावं आणि प्रत्यक्ष पाहावं. कारण सोलापूर जिल्ह्यातलं प्रशासन हे सातत्यानं शांतता सुव्यवस्था कायदा राखण्यामध्ये सक्षम असतं. त्यामुळं त्यांच्याकडनं तुम्ही माहिती घ्यावी की खरं तिथं आहे का काय चार बादरबुणगी माणसं केवळ मीडियापुढं आणून मीडियापुढं बोलून अशा प्रकारे आमच्या गावाला कलुषित करण्याचं काम करतायत. परंतु त्यांचं आता सगळं कारण त्याच वेळा मोहोळ नगरपंचायतची निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये चित्र स्पष्ट झालं की मोहोळला भारतीय जनता पक्षाचे ज्यादा नगरसेवक तर आलेच निवडून, परंतु तिथला मुस्लिम वर्ग हा लोक म्हणतात की भारतीय जनता पक्षाच्या बाजूला मुस्लिम वर्ग नाही, परंतु मी अभिमानानं सांगेन की मोहोळमध्ये जवळपास 40% मुस्लिम असल्यासारखे आहेत. 30 ते 40% मुस्लिम आहेत. तर मुस्लिमसुद्धा मोठ्या संख्येनं भारतीय जनता पक्षावर देवेंद्र फडणवीसवर नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास ठेवून जयाभावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि आलेच नाही तर ते स्वतः त्यात इलेक्शनमध्ये भाग घेतला आणि 5 आम्ही उमेदवार उभा केले होते, त्यातले 3 मुस्लिम उमेदवार आमचे निवडूनसुद्धा आले. आपण म्हटल्याप्रमाणे की जे सातत्याने एकाच घराण्यावरती टीका करणं, पाटील घराण्यावरती टीका करणं आणि एक तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे की अनगरला गुंडगिरी आहे असं एक सातत्यानं तो विषय काढून ते एक बदनाम करण्याचा डाव विरोधकांचा जे जिल्हाध्यक्षांचा होतो. सातत्याने एकाच घराण्यावर टीका केली जाते. काय तो एकच ग्रस्त, दुसरं त्या तालुक्यात माझे सगळे विरोधक आहेत, परंतु ते नैतिकतेचे राजकारण करतात, ते विचाराचं राजकारण करतात, ते विकासाचं राजकारण करतात. परंतु हे जे ग्रस्त आहेत हे ग्रस्त हे ग्लोबल नीती अवलंबून काम न काय करता आपण या तालुक्याचं नेतृत्व करू शकतो का असा केवल्याना प्रयत्न करतायत. आणि ते प्रयत्न करत असेल तर या तालुक्यामध्ये गेली 35-40 वर्ष झालं माझी आणि माझ्या वडिलांची लोकांचा विश्वास आहे माझ्यावर माझ्या वडिलांवर. त्यामुळं अनेक सत्ता हे आमच्या घराच्या बाजूने केंद्रित आहेत आणि म्हणून करता मला टार्गेट केलं पाहिजे, माझ्या घराला टार्गेट केलं पाहिजे, माझ्या कुटुंबाला टार्गेट केलं पाहिजे, माझ्या गावाला टार्गेट केलं पाहिजे असे ग्लोबल नीती हा ग्रस्त तिथं बाहेरून येऊन म्हणजे तिथले जन्म इथलाच परंतु बाहेर काही अनेक कारणाने गेले असतील त्यांना कधीतरी विचारा तुम्ही का गावातनं गेलात म्हणून आणि जाऊन इथे येऊन अशा प्रकारची ग्लोबल नीती करून आपल्याला सत्ता मिळते का असा केवळाना प्रयत्न करतोय. ते तशा प्रकारचं षडयंत्र आहे म्हणून करते ते फक्त माझ्यावर टीका करतात.
वास्तविक पाहता त्याने असं डिबेटला बसावं, माझ्यासमोर तुमच्या चॅनलपुढे डिबेटला बसावं. आणि या मोहोळ तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मी माझ्या वडिलांनं, माझ्या कुटुंबानं, माझ्या घरानं, माझ्या कार्यकर्त्यांनी काय काम केलं, कसं काम केलं हे आम्ही सांगू. आणि कोण आज जे विरोधक आमच्याबद्दल टोह फोडतात त्यांनी तिथे यावं आणि डिबेटमध्ये आम्ही कसं चुकीचं बोलतो आहे हे सांगावं, किंवा ते कसं चुकीचं बोलत आहेत ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू, किंवा त्यांनी काय केलं आहे आत्तापर्यंत मोहोळ तालुक्यासाठी, मोहोळ तालुक्यातील जनतेसाठी काय केलं आहे हे त्यांनी सांगावं. हे नाहीच आहे, बघितलं तर फक्त टीका आणि टीकाच असं ते होतं आहे. मला आपण म्हटल्याप्रमाणे एक नेतृत्व करण्याचा त्यांचा एक तालुक्याचा प्रयत्न असा एक दिसून आला आणि त्याच्यामध्ये त्यांना एक संधी होती राष्ट्रवादीमध्ये काम करायचं, एक त्यांना जिल्हाध्यक्ष म्हणून दिलं. पण तसं कुठं चित्र राष्ट्रवादी आज संपूर्ण बॅकला गेली, कुठं म्हणजे तुम्ही जसं वर्चस्व ठेवलं तसं दिसत नाही. असं आहे की या काही लोक असतात ते संघटनेचे पक्षाचे प्रामाणिक असतात. आम्ही 40 ते 35 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रामाणिक होतो. राष्ट्रवादी पक्षानं आघाडीचा धर्म माझ्या तालुक्यात माझ्या पक्षानं पाळला. कधी राष्ट्रवादीनं काँग्रेस युती केली, आम्ही काँग्रेसच्या लोकांना आमच्या परीनं प्रामाणिकपणे मतदान केलं, प्रामाणिकपणे आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीमागे उभा राहिले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाशी आमचं अलायन्स झालं राष्ट्रवादीचं. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार कोण न बघता प्रामाणिक आमची मतं टाकण्याचा प्रयत्न केला. आम्ही सत्तेसाठी म्हणून करता संघटनेचा उपयोग करत नाहीत, तर संघटना ही या तालुक्याच्या विकासासाठी तिचा फायदा व्हावा म्हणून आम्ही काम करतो. दुसऱ्या बाजूला जे आहेत ते केवळ सत्तेतल्या पक्षाची आधार घ्यायचा आणि तालुक्यामध्ये सर्व आमचे जे विरोधक आहेत त्यांना एकत्र बांधून मला किंवा माझ्या पक्षाला किंवा माझ्या परिवाराला नामोहरण करता येतं का, अशा प्रकारचा केवळाना प्रयत्न ते सातत्यानं करत असतात. त्या परंतु मोहोळ तालुक्यातली जनता काय इतकी दूधखुळी नाही आहे. गेली 50 वर्ष या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये कुणाचा वाटा आहे कुणाचा नाही हे त्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे जनता नक्कीच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला सांगेल की कोण या तालुक्याचा खरा कार्यकर्ता म्हणजे लोकांची जाण असणारा कार्यकर्ता आणि कोण नाही सांगेल. मला आपण जर पाहिलं ह्या निवडणुकीमध्ये आज जे जिल्हाध्यक्ष आहेत ते आता कुरुल जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आणि त्यांचे बंधू नरखेडमधून निवडणूक लढवत आहेत. एकंदरीत इकडं यांनी आणि इकडं कुरुलमध्ये त्यांनी असं एकंदरीत चित्र पाहायला मिळते. काय स्थिती राहील, काय सांगायला होतं? काय लोक फार हुशार आहेत, लोकांना कळेल एक तरी. आणि ते एका पक्षात उभा राहत नाहीत, 2 पक्षात उभा राहत आहेत. आणि किती सत्तेचा हवा असावा. माझी 2 मुलं आहेत, मी एकाला उभा केलं नाही. मी स्वतः कुठलंही पद अजितदादांना त्यावेळेला मागितलं नव्हतं किंवा आत्ता भारतीय जनता पक्षामध्ये गेलो आहेत, कुठलंही पद न मागता मी गेलेलो आहे तालुक्याच्या विकासासाठी म्हणून करता. आणि हे लोक आता येत्या 7 तारखेला दाखवतील की त्या उभा राहण्याचं काय जनता स्वीकारेल का नाही स्वीकारेल ते. मग आपण जर पाहिलं अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आपल्याकडे आणि अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात महापूर आला. महापुरामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडून असे आरोप होते की अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना कोणतीही मदत आपण मिळवून दिली नाही, आम्ही मोठ्या प्रमाणात कोट्यवधीचा निधी अजितदादांच्या माध्यमातून मिळवून दिला असं एक सातत्याने ते आरोप करतायत. आता ते वाटेल ते आरोप करतात. त्यांना काय आरोप करायला असं आहे की मारणारा हात धरता येतो, बोलणारा तोंड धरता येतं का. आता तुम्ही कुरुलचे आहात, माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही कुरुलचे आहात. तुमच्या गावात किती निधी मिळणार तुम्ही जरा चौकशी करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की निधी मिळला का नाही ती. मला वाटतं तुमच्या गावामध्ये 10 कोटी रुपये निधी मिळालेला आहे पुराचा. तुम्ही माहिती घ्या, 10 कोटी मिळाले. 10 कोटी. तुमचं गाव नदीपासून खूप दूर आहे हा. तरीसुद्धा तुमच्या गावाला मिळाला, मग नदीकाठच्या गावाला कसा मिळणार नाही. त्यामुळं नदीकाठच्या गावासह सगळीकडे अतिशय समाधानकारक अशा प्रकारचा निधी देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली, मग त्यावेळेच्या वित्तमंत्री अजितदादा स्वामी काय नाही म्हणणार नाही, त्यांचा त्याच्यामध्ये वाटा आहे. परंतु अजितदादांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी
आणि या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्या पालकमंत्र्याच्या प्रयत्नातून हा निधी आमच्या तालुक्याला मिळालेला आहे. त्यालाच माहिती नसेल तर मला माहीत नव्हतं, मी तुम्हाला आपल्या तालुक्याला किती निधी मिळाला ही डिटेल आकडेवारीच तुमच्यापुढं आणून मांडली असती तहसील ऑफिसची. त्यानं त्याचे श्रेय त्यांनी म्हणजे घेण्याचं त्याने म्हणतात हा जो निधी आहे आम्ही मिळवून दिला असे त्यांनी सांगतात. हे निधी आणून देण्याचं श्रेय घेणं हे कितपत योग्य आहे? आज निधी किती मिळाला शेतकऱ्याला? 10% सुद्धा मिळाला नाही. त्यांचं 90% नुकसान झालेलं आहे. त्यांच्या नुकसानात, त्यांच्या दुःखात आपण सहभागी व्हायचा आहे का? निधी किती आणला, निधी किती आणला, निधी किती आणला म्हणून आता त्याचं श्रेय घ्यायचं आहे. परंतु मी एवढंच सांगेन की आजच्या मी गेली 35 वर्षे विधिमंडळात बघतोय, काम करतोय, पण एवढा निधी आउट ऑफ निकष जाऊन पहिल्यांदाच यावर्षी राज्याच्या सरकारनं महाराष्ट्रालाच, नुसत्या सोलापूर जिल्ह्यात, महाराष्ट्रात जिथे जिथे पूर आला आहे तिथं देण्याचं काम केलं आहे. एवढा निधी याच्या आधी कुठल्याही सरकारनं निकष बदलून, जे पुराचे निकष असतात ते बदलून देण्याचं काम या सरकारनं भारतीय जनता पक्षाच्या इथं केलेलं आहे. मला का अजून जर या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकच विषय सातत्यानं तो हायलाईट केला जातो आहे, तो म्हणजे आपल्या तालुक्यात जर पाहिलं तर 4 साखर कारखाने, तर याच्यामध्ये काटा मारण्याचा विषय सातत्यानं तो हायलाईट केला जातो. शेतकऱ्यांची लूट केली जाते, आरोप होत आहेत. काय सांगाल याच्याबद्दल नक्की? अहो, अशा लोकांच्या ह्याला स्पष्टीकरण करणं म्हणजे मला केव येते. त्यांची मी बाईट बघितली त्या लोकांची. अहो काय सांगतायत ते? आज जाताना ट्रालीचं वजन इतकं होतं आणि बाहेर जाताना ट्रालीचं वजन इतकं आलं. असं नसतंय. या लोकांनी कधीही साखर कारखान्यामध्ये पाऊल ठेवलेलं नाही. यांना साखर व्यवसाय काय असतो ती माहिती नाही. ह्यांनी साधी पिठाची गिरणी काढलेली नाही आहे. आणि ही माणसं केवळ अशा प्रकारच्या टीका टिप्पण्या करतात. महाराष्ट्र सरकारचं एक पथक असते, दरवर्षी प्रत्येक कारखान्यावर 2दा-3दा त्या पथकाच्या माध्यमातून प्रत्येक कारखान्याचा वजन काटा चेक केला जातो. तो वजन काटा चेक केल्याचं सर्टिफिकेट ते वजन काटेवाले प्रत्येक कारखान्याला देतात. कुठंही फार तर 100-200 किलोचा असू शकेल, ट्रॅक्टर मागं उभं राहायला, पुढं उभं राहायला, त्याचा एरियर तेवढा असू शकेल, मला त्यातलं माहीत नाही, पण मी अंदाज सांगतो. परंतु कुठं टनभर, 2 टन, 500 ग्रॅम, 500 किलो असा काढला. हे सगळा अफवा आहेत. यांचा कधी ऊस गेला विचारा बरं. जे असं अफवा हे असं जे म्हणतात ना, त्यांना सांगा तुमच्या शेतात ऊस किती आहे, तुमचा कोणत्या कारखान्याला ऊस गेला. तुम्ही अशी एखादी पावती आहे का तुमच्याकडं की तुम्ही इतर ठिकाणी मोजला आणि तिथं मोजला आणि ते त्यात थोडा तफावत आली. केवळ नाहक कारखान्याला बदनाम करणं, लोकांना बदनाम करणं हे यांचं षडयंत्र आहे. त्यामुळे त्याच्यावर फारसं स्पष्टीकरण द्यावं लागेल असं मला वाटत नाही. शेतकरी हुशार आहे, आपल्यापेक्षा शेतकरी खूप हुशार आहे, दिशाभूल करतायत ते. एकंदरीत आपण जर विविध प्रश्न तालुक्याच्या अनुषंगानं आपण पाहत असताना एक तालुक्याची सिंचनाची स्थिती आपली काय असणार आहे? कारण मध्यंतरी आपण एक शिना जोड कालव्याचा विषय देखील आपण लावून धरला होता. काय सांगाल? आता आम्ही देवेंद्र भाऊकडे ज्यावेळेला गेलो त्यावेळेला आम्ही 3च कामं घेऊन गेलो महत्त्वाची. की एक शिना भोगावती जोड कालवा, त्याला तुम्ही मंजुरी द्या म्हणून. दुसरं शिना नदीवर, भीमा नदीवर बॅरेज बंधारे, जसे मोठे बंधारे असतात विदर्भात आहेत, मराठवाड्यात गोदावरीवर आहेत, मांजरावाड्यात, तसे मोठे बंधारे बांधा. तिसरं अनगर उपसा योजना जी आता मंजूर झाली त्याला तुम्ही निधी भरपूर द्या. अशा प्रकारची 3च कामं आम्ही घेऊन भारतीय जनता पक्षामध्ये गेलोत आणि त्यातली 1-2 कामं तरी आता मार्गी लागलेले आहेत. सिंचनाचा जो राहिलेला भाग आहे तो आमच्या शिना भोगावती जोड कालव्यातून हा ओलिता खाली येऊ शकतो. आता आमची दुसरी मागणी एक असणार आहे देवाभाऊकडे की उजनीचा डॅम हा खरीब रब्बी आहे, तर खरीब रब्बी न करता रब्बी आणि उन्हाळे अशी पॉलिसी या धरणाची करावी अशी आमची मागणी असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी आमची असणार आहे की कृष्णा भीमा जलस्थिरीकरण योजना ही देवाभाऊच्या डोक्यात आहे. ते मार्गी लावण्याचा प्रयत्न ते करत आहेत. तर त्याला गती देऊन लवकरात लवकर तो एक मोठा प्रोजेक्ट
की ज्याच्यामुळं सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला काही भाग जवळपास सगळा ओलिताखाली येऊ शकतो आणि कायमचाच दुष्काळ आज केंद्र सरकारचं धोरण ते आहे, राज्य सरकारचं धोरण ते आहे की कायमचा दुष्काळ हटवायचा. त्याच्यामधून हे करावं म्हणून आमची त्यांच्याकडे मागणी असणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एक सातत्यानं भेडसावतो. म्हणजे काही गावांमध्ये उन्हाळ्यामध्ये आजही टँकरनं पाणी पुरवठा, त्यासाठी काय उपाय? नाही, म्हणूनच आम्ही सांगतोय की आम्ही खरीप रब्बी जे आहे धोरण ते रब्बी आणि उन्हाळी करा. म्हणजे आता शिना नदीला सुद्धा कॅनलचा दर्जा आहे. ज्यावेळेला कॅनलला पाणी सुटतं त्यावेळेला शिनेला पाणी सुटतं. त्यामुळं शिनेला पाणी हे उन्हाळ्यात सोडायचं असेल तर आपल्याला उन्हाळ्याचं आवर्तन कायदेशीर चालू करावं लागेल आणि ते आमची देवाभाऊकडे मागणी असणार आहे. मग आपण DCCच्या माध्यमातून आपण जेव्हा अध्यक्ष होता अनेक शेतकऱ्यांना न्याय दिला, सोसायटीच्या माध्यमातून कर्ज वाटप केले असेल गोरगरीब शेतकऱ्यांना वगैरे, आणि संपूर्ण आपण जर पाहिलं तर जिल्ह्याचा पूर्ण आपल्याला भौगोलिक स्थितीचा चांगला अभ्यास आहे. या काय स्थिती आहे सध्या DCCच्या आणि शेतकऱ्यांच्या? जी नाही, मी फारसा आता DCC बँकेत मी जात नाही आहे, परंतु एकंदरीत जर बघितलं तर शेतकऱ्यांचं कर्ज वाटप आता जवळपास बंदच असल्यासारखं आहे. आता त्याच्या मी काय खोलात गेलो नाही, परंतु बँकेनं ही बँक शेतकऱ्यांच्यासाठी आहे. ही नफा मिळवण्यासाठी किंवा काय फायद्यासाठी म्हणून करता बँक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज जे बंद केलं आहे ते त्यांनी कर्ज चालू करावं हे माझी त्यांच्या आग्रहाची विनंती असणार आहे. कशासाठी कर्ज बंद केलं आहे हे मला इथं न चौकशी करता सांगता येणार नाही, परंतु ते चुकीचं असं माझं मत आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं मोहोळ तालुका, त्या दृष्टिकोनात आपण जर रोजगार निर्मितीचा प्रश्न एक आहे, महिलांच्या हाताला काम देण्याचं एक रोजगार निर्मिती असेल युवकांना. कारण आपण जर पाहिलं सोलापूर जिल्ह्यातील अनेक युवक आज बाहेर शिकायला जातात, नोकरीच्या माध्यमातून बाहेर जातात, परंतु इथं तसा युवक वर्गासाठी असं काय आता सोलापूरमध्ये IT पार्क येतोय, मोठा IT पार्क सोलापूरला येतोय. त्यामुळं सोलापूरला IT पार्कमध्ये जरी इंजिनियर असले तरी इथली संख्या वाढल्यामुळं अदर व्यवसाय वाढतात, त्यातून रोजगार लोकांना मिळेल. त्याचबरोबर जे आमच्या ग्रामीण भागातल्या ज्या MIDC आहेत छोट्या छोट्या, मग मोहोळला आहे, पंढरपूरला आहे, तिकडं टेंभुर्णीला आहे, तर ह्या जे आहेत तर तिथं लहान लहान उद्योग हे जे शहराला म्हणजे पुण्यासारख्या, मुंबईसारख्या किंवा संभाजीनगरसारख्या शहराला चिटकून आहेत, तर ते जरा दूर आणावे अशा प्रकारचा प्रयत्न सरकारनं करावा अशी आमची त्यांना आग्रहाची मागणी असेल की जेणेकरून खेडेगावच्या ग्रामीण भागाच्या मुलांच्या हाताला काम मिळेल. आपल्याकडे चिंचोळी MIDC आहे सध्या मोहोळ तालुक्यामध्ये. ते काय स्थिती आहे चिंचोळी MIDC मध्ये? अनेक उद्योग सध्या आहे ते आमचे पडलेले आहेत. नाही, कोऑपरेटिव्ह आहे. हां, ते काय गव्हर्नमेंटचे नाही, ते कोऑपरेटिव्ह आमच्या वडिलांनी काढली होती. त्याच्यामध्ये छोटे छोटे व्यवसाय आहेत चालू, असे काय पूर्ण बंद नाही आहे. त्याच्यामध्ये कोठारी पाईपचे एक मोठे आहे, डेन्मार्क काय कुठली एक कंपनी आहे त्याची एक मोठी कंपनी आहे. त्यामुळं 100% बंद पडले असं नाही, परंतु ज्या स्पीडनं वाढली पाहिजे होती, जी ग्रोथ पाहिजे होती तशी काय ग्रोथ आपला बघायला मिळत नाही. म्हणूनच आमचा आग्रह आहे की तिथं तुम्ही सरकारनं थोडंसं लक्ष घालून असे काय उद्योग त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करावा. शेतकऱ्यांच्या बाबतीत जर विषय घेतला आपण, शेतकऱ्यांच्या मालाच्या प्रक्रिया उद्योग असतील ते उभारण्यासाठी किंवा त्यांचा हमीभाव असताना सुद्धा माल कमी दराने विकला जातो, काय एकंदरीत संदर्भात सांगा. आता त्याचं कसं आहे, त्याचा शेतकऱ्याला किफायतशीर भाव मिळाला पाहिजे आहे या मतात 100% आम्ही आहोत. म्हणून का त्याच्यामध्ये सरकारनं थोडंसं जे त्यांनी आधारभूत किंमत ठरवलेली आहे त्या आधारभूत किमतीच्या खाली शेतकऱ्याचा माल व्यापाऱ्यानं घेतला नाही पाहिजे ह्याची कडक अंमलबजावणी ही सरकारनं केली पाहिजे. तसं होत नाही आहे. आता उदाहरणार्थ 7,500 रुपये समजा तुरीचा भाव सरकारचा आहे, शेतकरी 7,000 घेतो, तर त्याच्यावर बाइंडिंग आणलं पाहिजे की तू 7,700च्या 7,500 आत घेता येणार नाही तर तुझा आम्ही लायसन रद्द करू, तुझ्यावर क्रिमिनल गुन्हा दाखल करू, असं सरकारनं पॉलिसी केली पाहिजे. पण ते दुर्दैवानं होत नाही आहे. तर त्याच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं गांभीर्यानं घ्यावं अशी माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती असेल.
याच्यामध्ये आपण जर पाहिलं, मला ग्रामीण भागातील जे रस्ते पाहिले, म्हणजे रस्ते जे वाड्या वस्त्यावरचे रस्ते पाहतो आपण, शेतशिवारचे रस्ते आहेत ते अजूनही खराब आहेत. म्हणजे पावसाळ्यामध्ये वगैरे जनतेला ते अडचणी होतात. या रस्त्यासंदर्भातली काय स्थिती सध्या आपण आणि याच्यात आता काय माहिती आहे का, हे ज्या मूलभूत सुविधा असतात त्या आणण्याचं काम लोकप्रतिनिधीच असतं. सरकारला तिथं बसून आमच्या अनगरच्या एखाद्या वस्तीवरचा रस्ता माहिती असतो का? नसतो. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी तसा आवाज करायचा असतो. परंतु आता जे आमच्याकडे लोकप्रतिनिधी आलेत गेल्या 1.5 वर्षापासून, ते लोकप्रतिनिधी आहेत ना, ते विकासावर बोलतच नाहीत. तुम्ही 30 वर्ष काय विकास केला सांगा म्हणतात. अरे आम्ही 30 वर्ष विकास काय केला आहे हे आम्ही जनतेला सांगून 30 वर्ष आलोत. आता तुम्ही 14-15 महिने झाला, तुम्ही काय दिवे लावले हे सांगितलं पाहिजे आहे. ही जबाबदारी त्यांची आहे. मागच्या वेळेचे आमदार यशवंत माने होते, त्यांनी 4,000 कोटी रुपये आणले होते. दुर्दैवानं आम्हाला त्यावेळेला अपयश आलं. यावेळेला शेवटी काय, तो मतदारांचा कौल असतो, तो आपण आनंदाने स्वीकारायचा असतो. परंतु 5 वर्षामध्ये 4,000 कोटी रुपये लोकप्रतिनिधी आणू शकतो. आणि त्याच मतदारसंघात आज जो 14 महिने झालं प्रतिनिधी आला आहे, त्यांनी 5 कोटीसुद्धा आणले नाहीत. आणि मागचे जे यशवंत मानेच्या काळात जे मंजूर झाले आहेत तेच मी मंजूर केले म्हणून सांगतात. किंवा काय मंजूर झालेत हे पालकमंत्र्यांनी डी पी सीमधून आत्ता आमच्या जयाभाऊने काय मंजूर केलेत त्याचं श्रेय असो. मी डी पी सीचा मेंबर आहे त्यामुळे मीच आणलेत. पण तसं नाही आहे. भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्याकडं व्यथा मांडल्या की माझ्या गावचा हा रस्ता खराब आहे, माझ्या गावचा तो रस्ता खराब आहे. आणि पालकमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन त्या अनुषंगानं काही निधी त्यांच्या अखत्यारीत आणला. परंतु राज्य सरकारकडून जो निधी आणण्याचं काम करायचं असतं लोकप्रतिनिधी म्हणून, त्यांनी आणण्यामध्ये 100% अपयशी झालेत असं माझं मत आहे. त्यांनी म्हटलं की याच्यामध्ये मध्यंतरी म्हटलं की मी निधी मोठ्या प्रमाणात आणला, परंतु सत्ताधाऱ्यांनी माझा निधीची अडवणूक केली, असं DPCतून मला निधी दिला नाही. कुणी अडवलं, कुणी दिला नाही असं काय? मी उद्या सांगेन ना, मी 2,000 कोटी आणले होते पण स्थानिकच्या लोकप्रतिनिधी माझा अडवला निधी म्हणून, असं म्हणणं सोपं असतं ना. आपण सांगितलं पाहिजे ना. शेवटी खोटं बोलणं किती दिवस चालतं? खोटं एकदा चालेल, 2दा चालेल. लोक बाबा तुम्ही लोकप्रतिनिधी आहात त्यामुळं तुम्ही खरं बोलत असलं असं समजत असतात. एकदा 2दा 3दा वर्षभर असं समजत नसतात. त्यामुळं आता पूर्ण तालुक्यातील जनतेने ओळखलं. त्यामुळे मोहोळ शहरामध्ये कौल आमच्यावर का दिला? मोहोळ शहरामध्ये किती मताधिक त्यांचं घटलं? आमची नगरपालिका तिथं आली नगरसेवकाच्या माध्यमातून. एक तालुक्यातील जनतेनं जे विधानसभेला जे कौल दिला त्याच्यामुळे एक 5 वर्ष बॅकला आला असं तालुका वाटतं. 5 वर्ष नाही 25 वर्ष बॅकला गेला. खूप मोठं नुकसान झालं. कोणाला कधी भेटायचं नाही, ना भेटू द्या. लोकप्रतिनिधीला भेटावं असं माझं मत नाही. परंतु ज्या शासनाच्या योजना आहेत, मग वैयक्तिक लाभाच्या असतात, सार्वजनिक लाभाच्या असतात किंवा विकासाची कामं असतात, त्याच्यामध्ये 0-0 यांचं काम आहे. मी त्यांचं कधी कधी विधानसभेतलं भाषण ऐकलं. हो, विधानसभा कशासाठी आहे? विधानसभा ही प्रशासनावर कारवाई करा म्हणून सांगण्यासाठी विधानसभा नाही आहे. त्याच्यासाठी प्रशासन आहे, त्यासाठी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आहेत. तिथं या राज्य तालुक्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तिथं नेऊन मांडायचे आहेत. हे बघा, तलाट्याला सस्पेंड करा, ग्रामसेवकला सस्पेंड करा, लाईनमनला सस्पेंड करा. मी 2-3 भाषणं त्यांची ऐकली. मला शरम वाटायला लागली की आपला लोकप्रतिनिधी काय बोलतोय, काय आहे ही. तसे ह्याला तुमच्या लाईनमनला सस्पेंड करा, ही एक्झिक्युटिव्ह काय एसीच काम आहे? त्याला विधानसभेत भाषण करायचं? हे म्हणजे ज्ञान, ती त्यांच्या मला ज्ञानाची कीव येते त्यांच्या ज्ञानाची. केवळ मीडिया पुढं जातं आणि लोकांना वाटलं की आपला आमदार काहीतरी बोलतोय अशा संदर्भात ते बोलतात. पण विधिमंडळात जे बोलावं लागतं त्या अद्याप तर ते काय मला बोललेलं मी कधी पाहिलं नाही, कधी ऐकलं नाही. त्यामुळं खूप मोठा नुकसान ह्या मोहोळ मतदारसंघाचं, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचं झालं आहे की आता 25 वर्ष नवा जो आमदार येईल त्याला ते भरून काढायला लागतील, एवढं नुकसान झालेलं आहे. नाही, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला तसं जर पाहिलं अनेक निधी आल्याच नाही. अलीकडच्या काळामध्ये जो लोकप्रतिनिधीचा निधी यायला पाहिजे तसं आलेला नाही. अनेकांची कामं देखील रखडलेली गेलेली आहेत.
हे एक मोठं त्यांचं एक अपयश आहे म्हणता येईल का आपल्याला? आता त्यांचं अपयशच मानावं लागेल, कारण त्यांनी जाऊन आणलं पाहिजे ना. त्यांना त्यातलं, तर मी म्हणणार नाही, लोकप्रतिनिधी आहेत आमचे, त्यामुळे त्यांना त्यातलं ज्ञान नाही असं म्हणणं मला कितपत बरं वाटेल, किंवा ते अज्ञान असं म्हणणार नाही. परंतु आता ते त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, का तुम्ही आणू शकत नाही. एवढं आहे, ते तुम्हाला असं उत्तर देतील की मी विरोधकाचा आहे म्हणून. पण सगळ्या आणि सांगतात मी या पक्षाचा, मी ह्याचा कार्यकर्ता आहे, मी त्याचा कार्यकर्ता आहे. सत्ताधारी लोकांचे नावं ते घेतात, त्यामुळे विरोधी पक्षात असंही म्हणता येणार नाही. एकंदरीत आपण जर पाहिलं अनेक विषयाकडे आपण चर्चा करतो आहे. सिंचनाचा विषय असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, त्याच्याबरोबर आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आपण जर पाहिलं आज जिल्हा परिषद शाळेतील जे शिक्षणाचा दर्जा आहे ते उंचावण्याची गरज आहे. कारण आपण इंग्लिश मिडियम शाळा, गोरगरीब शेतकऱ्यांची जी मुलं आहेत ते आज मोठी फी आकारून ते जाऊ शकत नाहीत त्या शाळेमध्ये. तर ह्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी किंवा काय उपाययोजना असतील, भविष्यात काय आपला प्रयत्न असणार? काय माहिती आहे का, अलीकडच्या काळामध्ये जी पूर्वीची प्रतिमा होती की मराठी शाळेबद्दल, म्हणजे प्राथमिक शाळांसाठी, तर ते आता तरुण पोरं, क्वालिटीची मुलं ही या शिक्षण क्षेत्रामध्ये आलेत. त्यामुळं काय अपवाद असू शकेल, परंतु 100% प्राथमिक शाळा ही अतिशय निष्क्रिय आहेत असं म्हणणं थोडं चुकीचं होईल. त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये मराठी शिक्षणाचा दर्जा हा माझ्या तालुक्यापुरतं मी सांगेन की तसा 100% समाधानकारक नाही, परंतु पूर्वीच्या मानानं खूप प्रगतीमध्ये आता नवीन आलेल्या गुरुजींनी इथं केलेली, मी अनेक वेळा अनेक कार्यक्रमात त्यांच्यात जातो, तर त्यांनी केली मला तर पाहायला मिळाली. राहिला प्रश्न आरोग्याचा, की ते तुम्ही म्हणताय त्या वस्तुस्थितीची मी सहमत आहे. परंतु काय झालं, एक तरी 5 वर्ष झालं जिल्हा परिषद नाही, जिल्हा परिषद लोकप्रतिनिधी नाहीत, त्यामुळं त्यांना रान मोकळं आहे. आणि दुसरा आमदार आहेत, ते काय फारसं कुठं लक्ष देत नाहीत, कुठे भेटत नाहीत, भेटलं तर कारवाईचाच बटगा उचलतात. वास्तविक पाहता प्रशासन आणि शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करायचं असतं. आणि प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी हे आपले काय नोकर नाही आहेत. त्यांना विश्वासात घेऊन त्यांची काय अडचण आहे, तुमची काय अडचण आहे, तुम्हाला कुठल्या सुविधा पाहिजे त्या, हे लोकप्रतिनिधी विचारायचं असतं. हे न करता जायचं आहे की तुला सस्पेंड करतो, तुला हे करतो, तुला तो करतो. त्यामुळं कर्मचाऱ्यांची, आमच्या तालुक्यापुरतं तर कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची मानसिकता ही आता कमी होत चालली. कशाला काम करत बाबा, आपण बदली करून गेलं बरं, हे उगीच नाही ते काय तर भीक नको पण कुत्रावर, अशा प्रकारची अवस्था झाली असं त्यांच्या मनामध्ये झाल्यामुळे त्याचा परिणाम प्रशासकीय कामावर सुद्धा झालेला मला पाहायला मिळाला. चांगले अधिकारी टिकून राहत नाही. पूर्वीच्या काळामध्ये माझ्याकडं आणखीन पहिल्याचा टर्म संपायच्या आधी 10 अधिकारी यायचे की आम्हाला पोस्टिंग तुमच्याकडे द्या म्हणून. परंतु आता त्या अधिकारी बदलून आला की ते बदलून जायचा प्रयत्न करतोय, आणि ते प्रयत्न द्यायचा प्रयत्न करतो. आम्ही अनेकांना विनंती करतो की तुम्ही या आमच्याकडे यायला तयार नाहीत. आता उदाहरण सांगतो, आमचा BDO आहे, BDOची बदली झाली, 6 महिने झालं बदली झाली, नवा अधिकारी यायला तयार नाही. कुणीही जायचं आणि त्या अधिकाऱ्यांना काही बोलायचं, कसंही बोलायचं. शेवटी ते त्यांनासुद्धा हे आहे ना, इज्जत आहे त्यांनासुद्धा. ते काय तुमच्या चाकरीचे गडी आहेत काय? पण असे बेइज्जत असेल तर एवढे मोठे ऑफिसर कसे येतील? आज याला तयार कोण नाही आमच्या तालुक्यामध्ये. आणि प्रशासनाचे अधिकारी चांगले नाहीत आले तर प्रशासनावरची पकड दिली झाली की आपोआप काम रेंगाळतं. त्यामुळं अलीकडं सगळ्या प्रकारचं काम रेंगाळत चाललेलं आहे. मला जाती धर्माच्या राजकारणामुळे विकासाला खीळ बसते अशी वाटते का? नाही, आमच्या तालुक्यात जातीभीतीचं राजकारण काय नाही आहे, आजही नाही आहे, मागे नव्हतं, भविष्यात. मी सांगितलं ना, आता भारतीय जनता पक्षामध्ये आमचे मुस्लिम आलेत, कुठं जातीचं राजकारण आहे. हे या तालुक्यानं जो कर्तृत्वान असेल, जो काम करणार आहे, त्याला स्वीकारण्याचं काम मोहोळ तालुक्यानं केलेलं आहे. आपण बघितलं असेल की ERD मालक म्हणून ERD शेख म्हणून करता एक जिल्हा परिषद सदस्य 20 वर्ष होते, आणि ज्या मतदारसंघातून ते निवडून येत होते त्या मतदारसंघात 2% सुद्धा मुस्लिम होते. पंढरीनाथ गावडे म्हणून आमचे 11 वर्ष सभापती होते, ते धनगर समाजाचे होते, सभापती होते. आमच्या भीमा कारखान्याला त्यांना व्हाईस चेअरमन केलं होतं लोकांनी. त्यामुळे आमच्या तालुक्यात जाती धर्म ह्याचा काय फारसा
परिणाम होतो असं मला वाटत नाही. तर जे समोरचे जे विरोधक आहेत एक जाती धर्माच्या नावाखाली सातत्याने आपल्यावरती टीका करत असतात वेगवेगळ्या माध्यमातून. ते मी सांगितलं काय ना, सांगाल? ते कुठलाही बाकीचा त्यांना इश्यूच नाही ना. राजन पाटील पैसा खातो, राजन पाटील काम करत नाही, राजन पाटील भेटत नाही, राजन पाटील व्यसनी आहे, राजन पाटील सकाळी लवकर उठत नाही, राजन पाटील संध्याकाळी फोन उचलत नाही, असे कुठलेही त्यांच्याकडं माझ्याबद्दलचं कारणच नाही ना. त्यामुळं मग फक्त एकच टार्गेट की ते दादागिरी आहे, गुंडगिरी आहे, तानाशाही आहे, अमुकशाही आहे, तमुकशाही आहे. ही विधी आमदारसारख्या माणसानं आता 14 महिन्यानंतरचं भाषण बदलावं ना. 14 महिने झाला आपण आलो आहोत, अजून पण तुम्ही काय 30 वर्ष केलं काय? बरं आम्ही 30 वर्ष नाही केलं बाबा, आम्हाला लोकांनी आम्ही वेडासता निवडून दिलं, आता तुम्हाला निवडून दिलं, लावा ना दिवे, करा ना काहीतरी. काही नाही, शून्य. केवळ म्हणजे जातीपातीचं राजकारण करतायत ते, म्हणजे ते आरोप त्याखालीच ते सातत्याने ते करतात. ते आरोप आपल्याला बिरोप भाषणात जर पाहिलं तर तेच आरोप जातीचं करतात राजकारण. ते. पण मला काय, मी त्याला फारसं किंमत देत नाही. आमचा तालुका शाहू फुले आंबेडकरचा विचार करून चालणारा तालुका आहे, त्यामुळं तो काय फारसं त्यांच्या त्या इश्यूला किंमत दिला असं मला वाटत नाही. मला आपण जर पाहिलं जर आपल्या तालुक्यामध्ये सध्या 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समित्या हां. एकंदरीत आहेत आणि या निवडणुकीला आपण सामोरं जात असताना एक विजन, तालुक्याचं विजन असेल किंवा सद्यस्थिती या निवडणुकाची 6 जिल्हा काय राहील आणि काय सांगाल आपण जनतेला? या तालुक्यामध्ये मी मगा सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षानं केलेलं गेल्या 12-14 वर्षामध्ये काम, केंद्रापासून ते जिल्ह्यापर्यंत, त्याचा मोठा फायदा आम्हाला नंबर 1 होणार आहे. दुसरा फायदा आहे तो म्हणजे जे आता लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी गेल्या 14 महिन्यामध्ये अतिशय निष्क्रिय अशा प्रकारचं काम केलं आहे. त्यामुळे लोकांना ती मोठी चूक, ही घोडचूक झाली, निश्चित चूक झाली म्हणत नाहीत, तर आमची घोडचूक झाली असं मतदार आणि त्या तालुक्यातले लोक म्हणत आहेत. त्याचा फायदा आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षामध्ये जे नवचैतन्य आलं आमच्या तालुक्यामध्ये की नवे जुने हे सगळे एकत्रित मनोमिलनासह या ठिकाणी अतिशय चिकाटीनं काम करतायत आणि सगळे उमेदवार आम्ही तगडे दिलेत. सगळे उमेदवार हे कोरी पाटी दिलेत. एकसुद्धा रिपीट असा उमेदवार आम्ही दिलेला नाही आहे. आणि चारित्र्यसंपन्न शेतकरी कुटुंबातली, शेती किंवा व्यापार हाच व्यवसाय असणारे, राजकारणी व्यवसाय असणार नाहीत, शेती आणि व्यापार व्यवसाय असणारेच आम्ही सगळे उमेदवार दिले असल्यामुळं माझी पूर्ण खात्री आहे की मोहोळ तालुक्यातील जनता या वेळेला इतिहास घडवेल आणि सोलापूरला जसं ना भूतो ना भविष्य अशा प्रकारचं मताधिक्य भारतीय जनता पक्षाला मिळालं, तसंच आमच्या तालुक्यातसुद्धा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र फडणवीस भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पैकीच्या पैकी उमेदवार इथं आमचे निवडून येतील अशी मला पूर्ण खात्री आहे. जनतेला काय या निमित्तानं तुम्ही एक सांगाल? या निमित्तानं मी जनतेला एवढंच सांगेन की या राज्यामध्ये आणि देशामध्ये जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं आहे ते जातीवादी नाही आहे, तर राष्ट्रवादानं प्रेरित झालेलं सरकार आहे. देशाची जनता हीच आमचं सर्वस्व आहे या भावनेनं या राज्यात आणि देशात काम करत असल्यामुळं आपण सगळ्यांनी एक प्रगतीच्या वाटेवर या देशाला घेऊन जाणारा भारतीय जनता पक्ष, या पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आपण जसं नगरपालिका महानगरपालिकेतल्या जनतेने कौल दिला तसा कौल देऊन या मोहोळ तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामधील तमाम मतदारांनी भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन आपल्या सोलापूर जिल्ह्यासह मोहोळ तालुक्याचा प्रगती करण्यासाठी आपण आपला सिंहाचा वाटा करावा एवढंच म्हणतो. धन्यवाद. आज या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या खुली चर्चा या व्यासपीठावरती राज्याचे नेते, भाजपाचे ज्येष्ठ नेते मान्य श्री माजी आमदार राजनजी पाटील यांनी मोहोळ तालुक्याच्या विकासाच्या अनुषंगाने मोहोळ तालुक्यातील विविध प्रश्न असेल, रस्ते असेल, पाणी असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, याशिवाय रोजगार निर्मितीचा प्रश्न असेल, दळणवळणाचे प्रश्न असेल, असे अनेक विविध प्रश्नाच्या अनुषंगानं एक त्यांनी तालुक्याच्या विकासासंदर्भात
अनेक प्रश्न विषय या ठिकाणी मांडले आणि ते सोडवण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष, राज्यातला एक नंबरचा पक्ष आहे आणि या पक्षाच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातील सर्व प्रश्न जे काय सोडवले आहेत आणि जे काय प्रलंबित असतील ते प्रश्न देखील मार्गी लावण्यासाठी पुन्हा एकदा जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहील असा विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला. मालक, आपण याबद्दल या ठिकाणी आलात, आपला धन्यवाद मनापासून. धन्यवाद.